वाटा उचलणं अपेक्षित आहे। हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बरं, उद्दिष्ट काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाव NILP न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम। दुसरं चालू कधी झाला? 22-23 5 वर्षासाठी आहे। तिसरा मुद्दा महत्त्वाचा की दोघांचाही त्या ठिकाणी वाटा आहे। आणि चौथा मुद्दा महत्त्वाचा उद्दिष्ट काय? 15 वर्ष हे महत्त्वाचा पाठ। ठीक आहे, आता 15 वर्षच का? 15 वर्ष आणि त्याच्यावरील वयोगटातील टार्गेट किती आहेत? 5 कोटी निरक्षरांना त्या ठिकाणी साक्षर करायचं आहे, कव्हर करायचा काम हा न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम करणार आहे। महत्त्वाचा मुद्दा इथे बघा, 15 वर्ष येण्याचं कारण काय? तर घटनेने त्या ठिकाणी काय केलं आपण? 86वी घटना दुरुस्ती करून, ठीक आहे, घटनेमध्ये त्या ठिकाणी 21(1) कलम टाकून 6 ते 14 वर्ष वयोगटापर्यंत काय केलं आम्ही? मूलभूत हक्क इन्क्लूड केलाय शिक्षणाचा, राईट टू एज्युकेशन आम्ही इन्क्लूड केलाय। आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तरतूद दिसते की 15 वर्षाच्या वरील जे काही त्या ठिकाणी काय करतायत, प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहे, साक्षरतेपासून वंचित आहेत, तर त्यांच्यासाठी ही योजना आहे। महत्त्वाचा हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे। पुढे 5 घटक एकूण आहेत, पेपरला हे येतात। जसं बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात मागच्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारला होता। काय? 11वी पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट किती गटांमध्ये विभागली आहेत? 6 गटांमध्ये। योजनेमध्ये प्रश्न होता सेम तसंच। ठीक आहे, इथे या योजनेचा जर विचार केला न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामचा, तर 5 घटकांमध्ये विभागलेली दिसते। काय? मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान म्हणजे काय? लिहिता वाचता येणं आणि संख्या ओळख हा महत्त्वाचा भाग। गंभीर जीवन कौशल्य, ठीक आहे, लाईफ स्किल्स ते त्याच्यामध्ये पुरवले जाणार आहेत। दुसरं व्यावसायिक कौशल्य महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे। दुसरं फंडामेंटल एज्युकेशन म्हणजेच मूलभूत शिक्षण हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। आणि सतत कंटिन्युअस शिक्षण, सातत्यपूर्ण, त्या अनुषंगाने महत्त्वाची गोष्ट। ठीक आहे, चल मग हे 5 घटक आपल्याला त्या ठिकाणी न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामच्या संदर्भामध्ये दिसतील। पुढे व्हायब्रंट विलेज प्रोग्राम ऍक्च्युली आपण लास्ट टाइमला बघितला, त्या अनुषंगाने परत एकदा फक्त गो थ्रू करूया। 10 एप्रिल 2023ला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागामध्ये आपले जे गृहमंत्री आहेत अमित शाह, ठीक आहे, किबिथू। आता बघा विशेष भाग, आता लक्षात ठेवण्याची बाब कुठली आणि मला GS चा रेफरन्स कसा येतो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग। काय दिसतंय? व्हायब्रंट विलेज प्रोग्राम, बरोबर। डेट सोडून द्या, चला 2023 मध्ये आलाय, हा महत्त्वाचा मुद्दा। दुसरं अरुणाचल प्रदेशच्या किबिथू स्टेट बोर्ड बघितलं, त्याच्यामध्ये तुम्ही भारताचा नकाशा बघितला असेल सुरुवातीलाच, 10वीचा भारताचा भूगोल किंवा त्या ठिकाणी आधी जे स्टेट बोर्डमध्ये भारताचा भूगोल आहे तिथे तुम्हाला दिसत असेल की जे त्या ठिकाणी भारताची 4 टोकं आपण बघतो त्याच्यातलं सर्वात पूर्वेकडचं टोक कोणतं आहे? किबिथू। आणि म्हणून मग पेपरला तो चर्चेचा मुद्दा म्हणून पेपरला प्रश्न येतो की भारताचं पूर्वेकडचं सगळ्यात पूर्वेकडचं टोक कोणतं? मग त्या अनुषंगाने पेपरला लक्षात ठेवणं गरजेचं, म्हणून किबिथू लक्षात ठेवणं। आणि म्हणून मग हा प्रोग्राम त्या ठिकाणी काय करतो? महत्त्वाचा ठरतो, कारण त्या बाबतीने आपण विचार करणं अपेक्षित आहे। बाकी नाही काही लक्षात ठेवलं तरी चालेल, ठीक आहे। फक्त महत्त्वाचा मुद्दा 22-23 ते 25-26 या आर्थिक वर्षासाठी रस्ते जोडणीसाठीची योजना आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे, नाव काय, कुठे चालू झालं, तो किबिथू, कोणी केला? अमित शहांनी केला, रस्ते जोडणीची योजना, ठीक आहे। मग काय नाव आहे? व्हायब्रंट विलेज प्रोग्राम। आता प्रॉब्लेम हा होतो की नावावरून कळत नाहीये ना योजना कशाची आहे, आणि त्याच्यामुळे चुकण्याची पॉसिबिलिटी वाढते। मग आयोगाला चान्स आहे इथं प्रश्न सेट करायला, त्या पद्धतीने विचार करा। पुढचा महर्षी उपक्रम महत्त्वाचाच आहे, कारण का नावावरून कळत नाहीये। महर्षी नाव दिलंय। आता मी बऱ्याचदा मुलांना सांगतो की ज्या वेळेस त्या ठिकाणी एकतर हिंदी किंवा संस्कृत, ठीक आहे, या भाषेमध्ये कोणत्याही योजनेचं नाव असेल, इंडिया गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे। मग त्या अनुषंगाने बघा महर्षी काहीतरी अर्थ असणार आहे त्याचा, तो काय आहे, ठीक आहे। मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिलेट्स अँड ऑटर एन्शंट ग्रेन्स इंटरनॅशनल रिसर्च इनिशिएटिव्ह, महत्त्वाची गोष्ट, त्याला काय महर्षी म्हणतात, म्हणजे मिलेट्सच्या संदर्भात। का मिलेट्स? म्हणजेच भरडधान्य, कारण का 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती भारतामध्ये महर्षी उपक्रम राबवला गेला। काय असणार आहे? तर या भरडधान्य जे काही आहेत त्याला प्रोत्साहन देणं, मग पोषणाच्या बाबतीमध्येच, उत्पादनाच्या बाबतीमध्येच, आणि त्या उत्पादन आणि पोषणामधून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा त्याचा पर्पज।
त्या अनुषंगाने महत्त्वाची गोष्ट, मग कृषी जैवविविधता बायोडायव्हर्सिटी टिकवून ठेवायची, कारण का आम्ही फक्त आता सध्या कॅश क्रॉप घेतोय, ठीक आहे, नगदी पिकच घेतोय. कसली, समजा कापूस आहे, ऊस आहे, ठीक आहे, अशीच नगदी पिकं घेतोय. मग त्याच्याऐवजी आम्ही भरड धान्यांना काय करणार, प्रोत्साहन देणार. त्याच्यासाठी हा महर्षी उपक्रम आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. महत्वाची गोष्ट. पुढचं, संघटन से समृद्धी अभियान. नावावरून कळत नाहीये म्हणून लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. संघटन से समृद्धी, परत एकदा नाव हिंदीमध्ये तुम्हाला दिसेल, ठीक आहे. कधी चालू झालं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. एप्रिल 2023 आहे. महत्वाची गोष्ट, याच्यावरून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सापडतं. समजा जर चुकवायचं म्हणलं तर उद्घाटन कोणी केलं, ठीक आहे, ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह. कारण पेपरला जर प्रश्न असा आला की संघटन से समृद्धी अभियान हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत त्या ठिकाणी राबवलं जातं, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. म्हणून मग लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मग काय आहे, सर्व पात्र ग्रामीण महिलांना. महत्वाची गोष्ट बघा, त्यामध्ये टार्गेट ग्रुप कोण आहेत, ग्रामीण भागातील महिला. महत्वाची गोष्ट, नावातच आहे संघटन से समृद्धी, म्हणजे एकत्र येऊन त्या ठिकाणी समृद्धी काय करू शकतो आपण, अचीव करू शकतो. मग त्या अनुषंगाने महत्वाचं, मग ग्रामीण महिलांना बचत गट काय करतोय, बचत गटामार्फत आम्ही एकत्र करतोय म्हणून संघटन, ठीक आहे. ग्रामीण महिला आहेत म्हणून ग्रामीण विकास मंत्रालय. महत्वाची गोष्ट, उपेक्षित ग्रामीण कुटुंबांना त्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण करणं आणि त्याच्यातून आर्थिक सक्षमता आणणं, हा महत्वाचा उद्देश आपल्याला त्या ठिकाणी संघटन से समृद्धी कार्यक्रमामध्ये दिसतो. म्हणून मग लक्षात ठेवायचं. मग टार्गेट काय, 10 कोटी महिलांना त्या ठिकाणी बचत गटामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. किती, 10 कोटी, ठीक आहे. महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी. इथे पेपरला मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यातला जर सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असेल तर मी हा म्हणेन, कारण सध्या असा ट्रेंड आहे पेपरला प्रश्न येण्याचा, ठीक आहे. मग काय दिसतं बघा, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. आठवते का, दीनदयाळ उपाध्याय, NRLM, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, NRLM च्या अंतर्गत आपण हा संघटन से समृद्धी कार्यक्रम राबवतोय. मग पेपरला प्रश्न येतो, कोणत्या अभियानाच्या अंतर्गत संघटन से समृद्धी हा उपक्रम राबवला जातो. मग दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन याच्या अंतर्गत आम्ही हा राबवतोय. ते महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. बघा, पहिलं PPP मॉडेलवरती भारतातलं पहिलं अटल. आता हे अटल ऑलरेडी त्या ठिकाणी योजना येऊन गेली आहे, पण ठीक आहे, अटल टिकरिंग लॅब आपण त्याला म्हणतो, म्हणून हे TL. मग याच्यामध्ये आता महत्वाची बाब काय घडली, तर भारतातलं पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये लॅब स्थापन झाली. मग ती कुठे झाली हे माहित असणं अपेक्षित आहे. कधी झाली सोडून द्या, केरळमधील त्रिशूर या ठिकाणी भारतातील पहिली, ठीक आहे, देशातील पहिली सार्वजनिक खाजगी भागीदारीमधील हे जे मॉडेल आहे अटल टिकरिंग लॅब जी आहे तर ती सुरू झालेली आहे. हिचं काम काय, स्किल आणि रोजगारता पुरवणं, कौशल्य पुरवणं आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता करून देणं, ते आहे. मग प्रश्न कुठे येणार आहे इथे, तर तिथे येणार आहे, कुठे चालू झाली पहिली अटल लॅब जी आहे, ठीक आहे. मग त्या अनुषंगाने महत्वाचे, अटल बिहारी वाजपेयींच्या नावावरून अटल टिकरिंग लॅब असं नाव दिलेलं आहे, ते महत्वाचं. केरळमध्ये त्रिशूरमध्ये चालू झाली, हे महत्वाची लक्षात घेण्याची बाब. बरं, त्याच्यासाठी कोणाची मदत आहे, कारण आम्ही काय म्हणतोय PPP मॉडेलवर, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर. मग कोण आहे, ओप्पो इंडिया बरोबर त्या ठिकाणी भागीदारी आहे, सरकार प्लस ओप्पो इंडिया, ठीक आहे. महत्वाची गोष्ट, हा, ठीक आहे. मग त्या अनुषंगाने लक्षात महत्वाची घेण्याची बाब, लर्निंग लिंक्स फाउंडेशन अंमलबजावणी भागीदार, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. महत्वाचं, कुठे चालू होतंय हे लक्षात ठेवा, ते एक इम्पॉर्टंट आहे. अटल इनोव्हेशन मिशनचा जर विचार केला त्याच्या अंतर्गत काय करताय, आता पार्श्वभूमी बघूया थोडीशी, की जर चुकून माकून मल्टी स्टेटमेंट आला तर नीती आयोगाने त्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवलेला दिसतो. भारत सरकारचा उपक्रम आहे, नीती आयोगामार्फत त्या ठिकाणी राबवला जातो. भारतीय तरुणांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी 2016 मध्ये, ठीक आहे, कधीपासून 2016 पासून त्या ठिकाणी आपण काय करतोय, अशा अटल टिकरिंग लॅब उभारण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करतोय. मग त्याच्यातली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधली पहिली 2022 पर्यंत 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशा प्रकारच्या 10,000 अटल लॅब स्थापन करण्याचं सरकारने उद्दिष्ट ठेवलेलं होतं. पुढे, स्वच्छ जल से सुरक्षा अभियान, महत्वाची गोष्ट,
ठीक आहे. 2023 ला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जल जीवन मिशन, हर घर जल हे टार्गेट आपण ठेवलंय. ठीक आहे. 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये नळाने पाणी जाईल याच्यासाठी मिशन आम्ही ऑर्गनाईज केलंय, जल जीवन मिशन. 1 जून 2023 ला या मिशनच्या अंतर्गत स्वच्छ जल से सुरक्षा अभियान आम्ही चालू केलं. जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, ठीक आहे, त्यांनी काय केलंय बघा, 2 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत हे स्वच्छ जल से सुरक्षा अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवलेलं दिसतं. त्या अनुषंगाने महत्त्वाची गोष्ट कोणत्या अभियानाच्या अंतर्गत आहे हा मुद्दा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तेवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी दिलेल्या फॅक्ट्स लक्षात ठेवल्या नाही तरी चालेल, कारण काय तर तिथे चेक केलंय, वॉटरची क्वालिटी चेक केली आहे, प्रदूषित आहे स्वच्छ आहे त्या पद्धतीने. ठीक आहे. विज्ञान ज्योती कार्यक्रम महत्त्वाची गोष्ट, कारण नाव त्या पद्धतीने लक्षात येत नाही की नक्की काय असेल, म्हणून लक्षात घेण्यासारखी बाब. ठीक आहे. विज्ञान ज्योती बघा, विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित स्टेम. काय दिसतंय स्टेमचा फुल फॉर्म काय बघा, सायन्स, ठीक आहे, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, ठीक आहे, अभियांत्रिकी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स. स्टेम या विविध क्षेत्रात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवणं. आपल्याला माहिती आहे या चारही क्षेत्रांमध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स या क्षेत्रामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व कमी आहे आणि त्याच्यासाठीच विज्ञान ज्योती. नावावरून कळतंय का नाही, ठीक आहे, महत्वाची गोष्ट ज्योती, ठीक आहे, महिला. मग त्या अनुषंगाने काय करायचंय, स्टेम मध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅथ्स आणि इंजिनिअरिंग मध्ये काय करणार आहे आम्ही, महिलांचं प्रतिनिधित्व वाढवणार आहे. कोणी चालू केलंय, विज्ञान आणि तंत्रज्ञान डिपार्टमेंट, म्हणजे मी असं म्हणू शकतो सायन्स अँड टेक डिपार्टमेंट. महत्वाची गोष्ट, ठीक आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. स्टेम. बरं, विचार केला तर महाराष्ट्र, बिहार आणि ओडिसाच्या ग्रामीण भागातील साधारणतः 160 मुली याच्या अंतर्गत प्रोत्साहन देण्याच्या संदर्भामध्ये काय दिसतं आपल्याला त्या ठिकाणी सहभाग दिसतो. 2020 मध्ये सुरू झालेला आहे स्टेम हा जो प्रोजेक्ट आहे तो. त्या अनुषंगाने उच्च शिक्षणासाठी स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स यांचा उपयोग त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करून घेतला जाणार आहे. मग इकडे झुकलेल्या ज्या 9वी ते 12वीच्या मुली आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेणं आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं हे काम याच्या अंतर्गत केलं जाणार आहे. पुढचं माहीर मिशन. नावात कळतंय का रे, नाही, मग करणं गरजेचं आहे. मग माहीर मिशनच्या संदर्भात प्रश्न आला तर काय येऊ शकतो, सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट काय, दुसरी गोष्ट काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाव. नाव काय बघा, माहीर म्हणजे काय, मिशन ऑन ॲडव्हान्स अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च. ठीक आहे, कशासाठीचं आहे, प्रगत आणि उच्च प्रभाव संशोधन मिशन, ॲडव्हान्स रिसर्चच्या संदर्भामधलं माहीर मिशन. म्हणून महत्वाचं आहे ऊर्जा क्षेत्रामधील त्या ठिकाणी उदयोन्मुख तंत्रज्ञान ओळखण्यासाठी सरकारने काय केलंय, या ठिकाणी हे माहीर मिशन आणलं. का तर ग्रीन एनर्जीचं प्रोडक्शन आपल्याला वाढवायचंय, का कार्बनचं इमिशन आम्हाला कमी करायचंय. ठीक आहे. मग त्या अनुषंगाने महत्वाचं गोष्ट, मोहिमेचं उद्दिष्ट जर बघितलं, ऊर्जा क्षेत्रामध्ये नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये स्वदेशी संशोधन करणं, त्याचा विकास करणं, त्याची प्रॅक्टिकल्स करणं, त्याच्यासाठी आम्ही काय आणलंय, माहीर मिशन आणलंय, मिशन ऑन ॲडव्हान्स अँड हाय इम्पॅक्ट रिसर्च. ते महत्वाचं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अभियानाची सुरुवात बघितलं तर 23-24 ते 27-28 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता सगळ्यांना माहिती आहे नेट झिरो उत्सर्जन 2070 पर्यंत भारत हा नेट झिरो इमिशन त्या ठिकाणी प्राप्त करणार, बरोबर का. 2070 पर्यंत नेट झिरोचं टार्गेट आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, कार्बन इमिशन झिरोवरती आणणं, त्यालाच आपण कोणता प्रोजेक्ट म्हणतो, नेट झिरो इमिशन. महत्वाची गोष्ट 2070 हे टार्गेट भारताचं त्या ठिकाणी आहे. त्याच्या अंतर्गत मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यांना पण आम्ही काय करणार, प्रोत्साहन देणार आहे. फक्त काय करायचं, या 2 स्कीमच्या अंतर्गत ग्रीन एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी किंवा एनर्जी सेक्टरमध्ये त्या ठिकाणी न्यू टेक्नॉलॉजी ज्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल त्याला प्रोत्साहन द्यायचं. त्याच्यासाठी आपल्याला हे दिसतं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रोग्राम किंवा कार्यक्रम. ठीक आहे, महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बघा. इम्पॉर्टंट का, महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तर पहिला प्रश्न, कोणत्या योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवला गेला. एक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना.
याच्या अंतर्गत एक ही उपयोजना किंवा कार्यक्रम राबवला जातोय. ठीक आहे. शाळांमध्ये काय करायचंय, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. बरोबर, आपण काय म्हणतो त्याला, हेल्दी कॉम्पिटिशन निर्माण करा. आणि हेल्दी, आता बघा शाळेमध्ये पहिला नंबर ज्याचा येतो, पहिला दुसरा तिसरा नंबरची टशन असते, कोण पहिलं येतंय, आणि त्या जिद्दीपोटी ते काय करतात, पहिलं यायचा प्रयत्न करतात आणि अभ्यास जास्त करतात. सेम इथं तेच इथे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. 29 नोव्हेंबर 2023 आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पहिल्या टप्प्यात 478 शाळांचा समावेश होणार आहे. ठीक आहे, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, कारण एवढं फॅक्च्युअल जाणार नाही. महत्वाचं काय, उद्दिष्ट हे महत्वाचं, हे दोन. ठीक आहे, हे दोन महत्वाचे पॉईंट, जे क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचं महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षण या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी मुलांचा दृष्टिकोन वाढवणं, त्याचे उपजत गुण मुलांमध्ये डेव्हलप करणं, त्याच्यासाठीची ही योजना म्हणून लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना, नावावरून कळत नाही, पेपरला येण्याची पॉसिबिलिटी जास्त. ठीक आहे, काय आहे तर आपल्याला माहिती आहे, जे काही विद्यापीठ आहेत, ठीक आहे, अकृषी विद्यापीठ म्हणजे कृषी क्षेत्र सोडून इतर विद्यापीठ जी आहेत, तर त्या विद्यापीठांमध्ये विमा सुरक्षेची ही योजना, वैद्यकीय अपघात विमा योजना जी आहे तर ती राबवली जाते. त्याला नाव कोणाचं दिलंय, स्वामी विवेकानंदांचं दिलं. एवढा चेंज आहे, बाकी काही नाही. अकृषी विद्यापीठ आणि त्याच्या संलग्न महाविद्यालय आहेत, त्यांच्यामध्ये वैद्यकीय आणि वैयक्तिक अपघात विमा योजना जी आहे त्याला नाव आता कोणाचं दिलंय, स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना. याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं दिसतं. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी, फक्त तेवढंच लक्षात ठेवा, नाव काय दिलंय बस, पुरेसं आहे. पुढचं PM स्वनिधी योजना. आता बघा, योजना जुनी आहे, नो डाऊट, योजना जुनी आहे, पण त्याच्या संदर्भामध्ये नवीन अपडेट आहे म्हणून मग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर विचार केला तर लाभार्थ्यांची संख्या 50 लाखाच्या आसपास गेलेली आहे. काय दिसती, PM स्वनिधी योजना, नावावरून कळत नाही म्हणून लक्षात ठेवणं अपेक्षित. काय, स्वनिधीचा फुल फॉर्म प्राईम मिनिस्टर स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. काय दिसतंय, स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच कोण, रस्त्याने, आपण त्याला पाथरी म्हणतो, रस्त्याने ते हातगाडीवाले वगैरे असतात बघा, ते काम करतात तुमचे. ठीक आहे, त्या अनुषंगाने म्हणजे वडापावच्या गाडीवाला, कोणत्याही गाडीवरती त्या ठिकाणी रस्त्यावर उभा राहून व्यवसाय करणारा जो असेल तो. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकारने अशा प्रकारचा प्रोजेक्ट केला, त्या अनुषंगाने हा या ठिकाणी आपल्याला केंद्रीय पातळीवरती दिसतं. स्वनिधी, PM स्वनिधी योजना, प्राईम मिनिस्टर स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. ठीक आहे, 2020 ची योजना आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय याच्या अंतर्गत राबवली जाते. आणि याच्यात महत्वाचे अपडेट काय दिसते, शहरी आणि ग्रामीण त्याच्या संदर्भामध्ये की इथे लाभार्थी किती झालेत स्वनिधी योजनेचे, 50 लाख म्हणून चर्चेत. मग त्या अनुषंगाने जर विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मध्य प्रदेश, आसाम आणि गुजरात ही राज्य या स्वनिधी अंमलबजावणीत टॉपला आहेत. मग स्वनिधी योजनेअंतर्गत सर्वात टॉपला अंमलबजावणीमध्ये असणारी राज्य कोणती, मध्य प्रदेश, आसाम आणि गुजरात. 100% आपण उत्तर लिहिणार नाही. ठीक आहे, म्हणून मग लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे, गरजेचं आहे, त्या अनुषंगाने लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढे काय दिसतं, शहरांमध्ये जर विचार केला तर कोणत्या शहरांमध्ये सर्वात जास्त अंमलबजावणी झाली, अहमदाबाद, लखनौ, कानपूर, इंदोर आणि मुंबई. मुंबई किती नंबरला आहे, 1, 2, 3, 4, 5 नंबर. मग या अनुषंगाने महत्वाची योजना म्हणून मग सेम इथे चर्चेत आहे म्हणून GS ला प्रश्न मागच्या योजनेवर येतो. मग आपण म्हणतो अरे मागची योजना कसं काय आली, कारण का, या कारणाने. ठीक आहे, मग ही स्वनिधी योजना मला गरजेची आहे. बरं, उद्दिष्ट काय, स्वयंरोजगार पुरवणं, आत्मनिर्भरता, त्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढवणं. कोणाचा, जे स्ट्रीट वेंडर्स आहेत ते, रस्त्यावर व्यवसाय करणारे जे आहेत ते, शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये अंमलबजावणी. बघा, इंटरेस्टिंग गोष्ट. आता आम्ही काय म्हणतोय, कोणाची योजना आहे, सगळ्यात महत्वाचं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. अंमलबजावणी कुठं होती आहे, शहरी आणि ग्रामीण भागात जे फेरीवाले आहेत, स्ट्रीट वेंडर म्हणजे फेरीवाले, तर दोन्हीकडे होताना दिसते, चुकायचे चान्सेस जास्त. काय आहे योजना, ठीक आहे, मायक्रो क्रेडिट सुविधा किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. विशेष सूक्ष्म वित्त पुरवठा करण्याची ही योजना. काय होत आहे तर त्या ठिकाणी 10,000 रुपयापर्यंत परवडणारं जे कर्ज आहे तर ते 50 लाखाहून अधिक लोकांना त्या ठिकाणी स्ट्रीट वेंडर्सला, फेरीवाल्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. 10,000, कारण त्यांची गरज छोटी आहे ना.
हातगाडी चालवणाऱ्याची कर्ज घ्यायची गरज छोटी आहे, महत्वाची गोष्ट. ठीक आहे, त्या अनुषंगाने लक्षात घ्या. अंमलबजावणीचा विचार केला तर इथे एक प्रश्न तयार होतो. ठीक आहे, कोण करताय तर सिडबी, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. कारण का सूक्ष्म उद्योगांमध्ये येतं म्हणून सिडबीचा रोल महत्वाचा. अंमलबजावणी काम कोणाचं आहे तर भारतीय लघु उद्योग विकास बँक जी आहे, ज्याला आपण स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणतो. पुढे PM प्रणाम योजना, मोस्ट इम्पॉर्टंट मी म्हणलेला, कारण खतं सध्या चर्चेत आहे. ठीक आहे, मग काय दिसते PM प्रणाम, नावावरून कळतंय का? परत एकदा बघा, प्रणाम संस्कृत वर्ड. मी म्हणलं ना, हिंदी संस्कृत वर्ड मागच्या कुठल्याही योजनेमध्ये जर आला आणि उत्तर लिहायची वेळ आली, कधी चालू झाली, तर अंदाज घ्यायचा नाव हिंदी संस्कृत आहे, त्या ठिकाणी बघायचं भाजप गव्हर्नमेंट कोणत्या खालच्या पर्यायामध्ये होतं. 100% लिहा. 90% वेळा त्या ठिकाणी नावं ही त्यांची हिंदी किंवा संस्कृत, कारण स्वतःच्या संस्कृतीचा त्या ठिकाणी अभिमान जास्त, मग त्यानुसार त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये ते दिसते, म्हणून महत्वाचं. ठीक आहे, प्रणामचा फुल फॉर्म काय आहे बघा, प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट. इंटरेस्टिंग आहे ना. प्रणामवरून कळते का? प्रणाम म्हणजे आपल्याला असं वाटतं की पर्यटन मंत्रालय किंवा त्या संदर्भाने कुठली तरी योजना असेल प्रणाम म्हणजे. ठीक आहे, मग त्या अनुसार नाही, काय आहे, प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिशन फॉर ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट. म्हणजेच काय, रासायनिक खतांना पर्यायी ऑर्गॅनिक खतांचा त्या ठिकाणी उपयोग करणं आणि त्याला राज्यांना प्रोत्साहन देणं. त्याच्यासाठीची ही PM प्रणाम योजना, रासायनिक खतांचा वापर कमी करून त्या ठिकाणी ऑर्गॅनिक खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे, म्हणून PM प्रणाम योजना आम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, उद्देश महत्वाचा आहे म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, का आणायची गरज पडली तर आपल्याला माहिती आहे, आत्ता सध्या त्या ठिकाणी आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी काय करतायत, खतावरच्या सबसिडी कमी करताना दिसतात. मग लोकांना रासायनिक खतावरची सबसिडी कमी करायची आणि ऑर्गॅनिक शेतीकडे जास्त वळवायचे, नॅचरल जे फर्टिलायझर्स आहेत त्याचा वापर वाढवायचा, त्याच्यासाठी हे चालू. ठीक आहे, मग का हे करण्याची वेळ का आली तर एक अंदाज बांधला तर बघा, 2022-23 मध्ये त्या ठिकाणी 2.25 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी खताच्या सबसिडीवरती खर्च होणार आहे. भारत सरकार सर्वात जास्त सबसिडी कोणत्या कारणासाठी देते असं जर पेपरला प्रश्नाला लिहा, खतांसाठी. 2.25 लाख कोटी रुपये सबसिडी फक्त खतासाठी दिली जाते. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने जर मागच्या वर्षीची तुलना केली तर ती फक्त 1.62 लाख कोटी होती, ती वाढून किती होणार आहे, 2.25 लाख कोटी. जवळजवळ 39% हाईक आहे. पाठ करायचंय का? नाही, अजिबात. फक्त योजना का आली त्याचं कारण आहे आणि याचं प्रमाण घटवायचं आहे म्हणून PM प्रणाम योजना आम्हाला त्या ठिकाणी दिसते. बरं, नावामध्ये लक्षात येत नाहीये म्हणून गरजेची. ठीक आहे, मेरा बिल मेरा अधिकार, लवकर लक्षात येत नाही काय, मेरा बिल मेरा अधिकार. मग काय, केंद्र सरकारची योजना आहे. ठीक आहे, काय दिसतं, GST बिल इनवॉइस प्रमोशन योजना. ग्राहकांना कोणतीही वस्तू खरेदी केल्यावरती GST नंबर असलेलं ऑथेंटिक बिल घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, त्याची ही मेरा बिल मेरा अधिकार. आता काय होतंय, त्या ठिकाणी आपण पक्क बिल घेत नाही. बघा, मार्केटमध्ये गेल्यावर कच्चं बिल, पक्क बिल. पक्क बिल मागितलं की त्या ठिकाणी तो काय म्हणतो, GSTचे पर्सेंटेज वाढतील. कच्चं बिल घेतलं तर आपल्याला GST न वाढवता देतो. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, काय करणार आहे तो दुकानदार त्या ठिकाणी ती वस्तूवरती सरकारला GST बिल भेटणार नाही. मग ग्राहकांनी काय करायचंय, 100% महत्वाची गोष्ट, GST बिल मागवायचं आहे. म्हणून GST बिल इनवॉइस प्रमोशन योजना आहे. प्रत्येक ग्राहक खरेदीदाराला काय करायचंय, दुकानदाराकडून GST बिल घ्यायचंय. सध्या मात्र ती 6 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केली जाणार आहे. त्या अनुषंगाने मोबाईलवरती ॲप आहे. ठीक आहे, किंवा त्या अनुषंगाने तुमचं GSTचं इनवॉइसचं बिल मोबाईलवर अपलोड करून आम्ही GST इनवॉइस घेतोय हे दाखवण्याचं त्याच्यासाठी प्रोत्साहन. अशा पद्धतीने ही मेरा बिल मेरा अधिकार चालू केलेलं दिसतं. पुढे आयुष्मान आरोग्य मंदिर. आता काहीच नाही झालेलं. आयुष्मान भारत 2018ला चालू झाली. त्याच्यामध्ये आम्ही काय म्हटलंय रे, त्याच्यामध्ये आम्ही म्हटलंय की त्या ठिकाणी HWC आम्ही काय करणार आहे, आरोग्य आणि कल्याण केंद्रांची स्थापना करणार. हेल्थ अँड वेलफेअर सेंटर. आधी काय होतं, PHC होते, प्रायमरी हेल्थ सेंटर होते. ठीक आहे, त्याच्या पुढे काय होतं, कम्युनिटी हेल्थ सेंटर होते. CHCचं रूपांतरण त्या ठिकाणी हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये, वेलफेअर सेंटरमध्ये आम्हाला करायचं. कशात,
आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये. आता या CHCचं रूपांतरण झालं HWC मध्ये आणि आता या SWC ला आम्ही नाव काय दिलंय, आयुष्मान आरोग्य मंदिर. बस एवढंच महत्वाचं. ठीक आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर म्हणजे काय, तर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आम्ही राज्यांमध्ये जे हेल्थ, ठीक आहे, अँड वेलफेअर सेंटर जे स्थापन केलेत तर त्यांचं काय करणार आहे आम्ही नाव, आयुष्मान आरोग्य मंदिर. बस एवढं अपडेट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे बघा, सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सुविधा त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत. आयुष्मान भारत कधी चालू झाली आहे, 2018. पहिलं HWC कधी चालू झालं, त्याची डेट का महत्वाची आहे, कारण 14 एप्रिलला महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. 14 एप्रिलचं महत्व मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामधलं 14 एप्रिल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, म्हणून लक्षात ठेवणं. मग या आयुष्मान भारतचं लॉन्चिंग शुभारंभ कोणी केलाय, नरेंद्र मोदींनी केलाय. कुठून केलाय, छत्तीसगड मधून केलाय, तेवढं लक्षात ठेवा. 2018ला चालू झालेली योजना, 14 एप्रिल 2018ला छत्तीसगड मधल्या विजापूर जिल्ह्यातल्या झांगला इथून नरेंद्र मोदींनी ही योजना चालू केलेली होती. ठीक आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणी, द्वितीय पातळी आणि तृतीय पातळीवरच्या आरोग्य सुविधा लक्षात ठेवा. प्रश्न इथं येऊ शकतो, महत्वाची गोष्ट. सेकंडरी आणि टर्शरी लेवलच्या आरोग्य सुविधा इथे उपलब्ध होणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रा, विकसित भारत संकल्प यात्रा 15 नोव्हेंबर 2023 का महत्वाचं आहे, तर बघा जनमन अभियान आपण बघितलं पहिलंच काल परवाच्या लेक्चरमध्ये. जनमन अभियान काय केलंय, त्या ठिकाणी जनजाती गौरव दिनाच्या निमित्ताने आपण जनमन अभियान आदिवासी लोकांसाठी बघितलं. बिरसा मुंडा यांची जयंती म्हणून त्या ठिकाणी आपण तो दिवस काय साजरा करतो, जनजाती गौरव दिन म्हणून करतो. ठीक आहे. आदिवासींचं नेतृत्व बिरसा मुंडांनी केलं, त्या अनुषंगाने मग झारखंडमध्ये खुंटी या ठिकाणी हे विकसित भारत संकल्प यात्रा आपल्याला त्या ठिकाणी चालू केली दिसते. 15 नोव्हेंबर 2023 ते 24 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये काय केली जाणार आहे, ही राबवली जाणार आहे. महत्वाची गोष्ट, डेट महत्वाची आहे म्हणून लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुढे बघा, याचं जर उद्दिष्ट बघितलं काय आहे, की काय ही यात्रा नक्की, विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे काय, तर आपल्या इथं केंद्राच्या योजना ज्या आहेत तर त्या गावागावामध्ये जाऊन त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी देणं. दुसरी गोष्ट, लाभार्थ्यांना त्या ठिकाणी काय करायचंय, त्या अनुषंगाने त्या योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही विकसित भारत संकल्प यात्रा चालू झालेली दिसते. डेट महत्वाची आहे म्हणून पेपरला येण्याची पॉसिबिलिटी जास्त. बिरसा मुंडा यांची 148वी जयंती होती. मग इतिहासामध्ये प्रश्न आला तर बिरसा मुंडा, ठीक आहे, बिहार, जुनं बिहारमध्ये 1875चा जन्म आहे, 1900ला मृत्यू आहे, अवघ्या 24 वर्षाचं आयुष्य लाभलंय, 24 वर्षामध्ये आदिवासींसाठी लढा आहे म्हणून त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट. ठीक आहे. मग उलीहाटू हे त्यांचं जुन्या बिहार मधलं ना आता झारखंड मधलं जन्म ठिकाण, त्या ठिकाणी मोदीजी जाऊन त्या ठिकाणी नमन करून आलेत म्हणून महत्वाचं लक्षात ठेवणं. यस, 14 एप्रिल ही काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आदिशक्ती, श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान नावातून कळतंय का, नाही, म्हणून महत्वाचं. श्री आदिशक्ती त्या ठिकाणी विकास व प्रोत्साहन अभियान, श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये 2007 मध्ये काय चालू झालं, तंटामुक्ती अभियान चालू झालं. म्हणजेच काय, गावागावामधले गावातले आपापसातले तंटे समोपचाराने सोडवण्यासाठी आम्ही तंटामुक्त अभियान त्या ठिकाणी राबवायला चालू केलं. कधी, 2007. त्याच धर्तीवरती त्या ठिकाणी काय करायचंय, महिलांचा विकास, सन्मान आणि आदर राखणाऱ्या गावांना 12 निकषांच्या चाचण्यांवरती पुरस्कार देणारी योजना श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान. महिलांना प्रोत्साहन देणं, महिलांचा जो छळ होतो, आर्थिकदृष्ट्या त्या मागास आहेत, राजकीयदृष्ट्या मागास आहेत, सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, सगळ्या बाबतींमध्ये त्यांना प्रोत्साहन देणं, त्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आणि सक्षम होण्यासाठी. म्हणजेच कोणती, श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान. ठीक आहे. तंटामुक्त अभियानाच्या धर्तीवरती मग 12 निकष त्या ठिकाणी केले जातील आणि गाव, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा 5 स्टेजेस वरती काय केलं जाईल, पुरस्कार दिले जातील. आणि हे राज्याची योजना आहे. राज्यामध्ये जवळजवळ 28,813 ग्रामपंचायती, म्हणजे जवळजवळ 28,500 जास्त ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी होणार
आहे. पुढे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत अभियान राज्यसेवा मेन्सचा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. कोणाच्या नावाने ग्रामपंचायतीला निधी देण्याच्या संदर्भामध्ये नुकतीच महाराष्ट्र सरकारने योजना चालू केली असा राज्यसेवा मेन्स मध्ये प्रश्न होता. मग ते आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना. काय करणार आहे, गावामध्ये ग्रामपंचायत बांधण्यासाठी निधी पुरवला जाणार. बरं, त्याच्यामध्ये अपडेट काय, तर पूर्वीचा निधी आणि आत्ताचा निधी याच्यामध्ये वाढ केली. ठीक आहे, 2000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 15 लाखाच्या ऐवजी आता 20 लाख भेटणार आहेत, आणि 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर 18 लाखाच्या ऐवजी 25 लाख भेटणार. म्हणून मग चर्चा. ठीक आहे, लक्षात घ्या. मुदतवाढ दिली वगैरे ठीक आहे, सोडून द्या विषय, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. 18-19 मध्ये तो चालू झालेला प्रोग्राम आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना. पुढे पीएम किसान भाई योजना. पीएम किसान भाई योजना नावात कळतंय का रे? नाही. आम्हाला पीएम किसान माहिती आहे, पीएम किसान सन्मान निधी माहिती आहे, पण पीएम किसान भाई योजना मग काय आहे, तर बघा, हे स्टोरेज जे तुमचं नाशवंत पदार्थ आहे शेतीमध्ये त्या ठिकाणी होणारा, तर तो काय होतो, सडतो. मग ते स्टोरेज, कोल्ड स्टोरेज करण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणं. भंडारण प्रोत्साहन योजना आहे, कोणाची आहे, केंद्र सरकारची. कोणासाठी आहे, लहान आणि अत्यल्प शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पादनाला साठवणूक गोदामा उपलब्ध करून देणं. पण महत्वाचा भाग याच्यामधला कुठला, आंध्र प्रदेश पहिल्या टप्प्यात, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये, म्हणजे एकूण 7 राज्य आहेत, 1 2 3 4 5 6 7 महाराष्ट्र देशामध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवणं, सध्या 7 राज्यांमध्ये अशी ही पीएम किसान भाई योजना राबवली जाते. जे अत्यल्प भूधारक आणि लहान शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी गोदामांची उपलब्धता करून देण्यासाठीची पीएम किसान भाई योजना महत्वाची, लक्षात ठेवा. योजनेचे उद्दिष्ट काय, तर उत्पादन काढल्यानंतर 3 महिन्यापर्यंत साठवून ठेवण्यासाठी त्यांना काय केलं जाणार आहे, सरकार त्या ठिकाणी प्रोत्साहन देणार. त्याच्यामध्ये ड्युएल पर्पज आहे. कसा, एक तर चांगला दर भेटावा, कारण एकदमच सगळं त्या ठिकाणी उत्पादन हंगामामध्ये निघतं, मार्केटमध्ये येतं, मार्केट पडतं, कारण का पुरवठा आणि त्या ठिकाणी त्याची मागणी याचं संतुलन बिघडतं. मग जर समजा ते स्टोर करून ठेवलं तर पहिली गोष्ट शेतकऱ्यांना दर चांगला मिळेल. दुसरा महत्वाची गोष्ट, दलाल लोक शेतकऱ्यांची पिळवणूक करणार नाही, नाहीतर ते काय करतात, मनमानी पद्धतीने दर आकारतात. मग ते टाळण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पीएम किसान भाई योजना चालू झालेली दिसते. महत्वाची गोष्ट, जर समजा 15 दिवस किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर तुम्ही त्या ठिकाणी अन्नधान्य साठवलं तर मात्र तुम्हाला या योजनेमध्ये अनुदान भेटणार नाही. म्हणजे काय, कमीत कमी 15 दिवसापेक्षा जास्त ते कधीपर्यंत, 3 महिन्यापर्यंत साठवणूक सुविधा उपलब्ध. पीएम किसान भाई योजना केंद्र सरकारची. ठीक आहे. पुढे आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम. आता महत्वाचं ठिकाण आहे, कारण जर विचारलं तर ते आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी कोण नावामध्ये कळून जाते, त्याच्यामुळे गंडवायचा काही प्रश्न येत नाही. काय दिसतंय, आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम 15वा आहे, बरोबर. ठीक आहे. महत्वाची गोष्ट, 2006 पासून हा त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो. मग त्या अनुषंगाने या वेळेसचा मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे, म्हणून मग महत्वाचा ठरतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. बरं, सहभाग कोण आहे, नेहरू युवा केंद्र संघटन, NYKS आणि गृह मंत्रालय या दोघांच्या साह्याने त्या ठिकाणी हा आदिवासी युवकांना काय करणं, प्रोत्साहन, एकत्र येऊन सहभागात्मक दर्जा त्या ठिकाणी असण्याच्या अनुषंगाने, म्हणजेच काय, तर आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहातील विकासामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन करणं आणि त्यांच्यामध्ये या आधुनिकतेबद्दल कुतूहल निर्माण करणं, याच्यासाठीचा हा आदिवासी युवा महोत्सव आपल्याला त्या ठिकाणी मुंबईमध्ये पार पडला. झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील जवळजवळ 220 स्पर्धक त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. फक्त कुठे पार पडला, 2006 पासून आहे, कितवा आहे, 15वा आहे, मुंबईमध्ये पार पडला. ठीक आहे. पुढे युवा संगम कार्यक्रम. महत्वाची गोष्ट, कशाच्या अंतर्गत आहे म्हणून महत्वाचा, युवा संगम कार्यक्रम काय आहे, तर EBSP एक्स भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत केंद्र सरकार मार्फत त्या ठिकाणी राबवला जातो. बघा नाव देताना एवढंच येईल, EBSB एक भारत श्रेष्ठ भारत, कळतच नाही. मग EBSB केंद्र सरकार मार्फत आहे, जे भारतामधील विविध राज्य आहेत, मग त्या अनुषंगाने तरुण व्यक्तींमध्ये
परस्पर संबंध वाढवणं म्हणजेच काय तर एकमेकांच्या संस्कृतीबद्दल ओळख होऊन काय करायचंय जे आपले तरुण आहेत आणि तरुणांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधल्या केंद्रशासित प्रदेशांमधल्या तरुणांमध्ये एकात्मतेची भावना वाढवणं की आपण सगळे एक आहोत. कारण का भारतामध्ये 18 पगड जातीचे आणि धर्माचे लोक आहेत. मग विविधतेमध्ये एकता आहे आमची. मग एकात्मता टिकवायची. मग ती कशी तर अशी एक भारत श्रेष्ठ भारत युनिटी दाखवायची आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम म्हणून महत्त्वाचा. ठीक आहे. 16 ऑक्टोबर 2016 मध्ये आपल्याला माहिती आहे एक भारत श्रेष्ठ भारत त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. पार्श्वभूमी बघितली तर मग आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे 2020ला. त्याच्या अंतर्गत आपल्याला युवा संगम कार्यक्रम दिसतोय. त्या अनुषंगाने तो एकात्मता आणि युनिटी तयार करण्यासाठी युवकांमध्ये दिसते. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना नावावरून कळतंय का मग प्रश्न येण्याची शक्यता जास्त. नाव काय छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना. आता सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे शेतकऱ्याची पोरं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय मागेल त्याला शेततळं ही फडणवीस साहेबांनी आणलेली योजना. तुम्ही शेततळं मागा आम्ही लगेच देणार. विकेंद्रीकृत जलसंधारणांच्या त्या संदर्भामधल्या योजना. मग याच्यामध्ये आता या मागेल त्याला शेततळं याचं नाव काय झालंय छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना. मागेल त्याला शेततळचं नाव काय झालंय छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना. महत्वाची गोष्ट. बर कोण राबवतंय कृषी विभाग राबवतोय. बर कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्या निमित्त हे मागेल त्याला शेततळं याचं नाव ते दिलेलं. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना. बर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची घटक पुढचा. आधी फक्त शेततळं होतं. त्याच्यामध्ये एकूण 9 घटक इन्क्लूड केलेले आहेत. विस्तार केला 23-24 मध्ये 9 घटकांचा समावेश केला. काय काय फळबाग मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक संच, मागेल त्याला तुषार सिंचन, मागेल त्याला शेततळं, शेततळ्याचं मागेल त्याला अस्तरीकरण. ठीक आहे. पुढे शेडनेट मागेल त्याला हरितगृह, BBF यंत्र, कॉटन श्रीडर म्हणजे शेतीसाठी लागणारे जे काही त्या ठिकाणी साधनं आहेत किंवा गरजेच्या गोष्टी आहेत तर ते त्यांना उपलब्ध शेतकऱ्यांना करून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मागेल त्याला शेततळे योजनेचं नामकरण. पुढे महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन महत्वाचं आहे. आता नावातच आहे ना उद्योजकता म्हणजे रोजगाराच्या संदर्भात आहे. मग काय राज्यामध्ये रोजगार निर्मिती करणं आणि अर्थव्यवस्थेला चालना देणं याच्यासाठीची ही योजना. बर कोणाची आहे रे महत्वाचं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग. कोण काम करणार आहे तर जो काही कौशल्य विकास विभाग आहे रोजगार विभाग आहे तर तो विभाग त्या ठिकाणी काम करणार. अजून त्यांच्याबरोबर ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप हे काम करते. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल ज्याला आपण गेम म्हणून ओळखतो. ठीक आहे. 16 ऑक्टोबर 2023ला उद्घाटन झालं. सगळ्यात महत्वाचं इथे प्रश्न काय कुठे पहिल्या टप्प्यामध्ये कुठे कुठे अंमलबजावणी होणार. कुठे दिसते नागपूर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या 6 जिल्ह्यांमध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन राबवलं जाणार पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी. आणि मग पुढे 2024 पर्यंत 50% जिल्ह्यांमध्ये राबवलं जाईल. म्हणजे जवळजवळ 36 जिल्हे त्याच्यातले 18 जिल्हे. आणि मग सध्याच्या टप्प्यामध्ये किती आहेत नागपूर, ठाणे, नगर, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव अशा 6 जिल्ह्यांमध्ये. लक्षात ठेवा हे गरजेचं आहे. ठीक आहे. महत्वाचं. पुढे अपार चान्सेस जास्त कारण का तेवढी महत्वाची योजना. अपारचा फुल फॉर्मच बघा. अपार ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. इंटरेस्टिंग बाब आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे काय असतो PRN नंबर असतो. आपण ज्यावेळेस शाळेमध्ये काय करतो रजिस्टर करतो परमनंट रजिस्टर्ड नंबर आपण त्याला म्हणतो. आता सरकारने त्याच्यामध्ये डोकं काय लावलंय माहितीये का हा अपार सिस्टीम आणली. जसं आधार कार्ड आहे तसं प्रत्येक विद्यार्थ्याला हे अपार आयडेंटिटी कार्ड दिलं जाणार आहे. अपारचा फुल फॉर्म काय ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. ठीक आहे. त्याला आम्ही काय म्हणतोय अपार. सेम आधार कार्ड बेसवर आहे. विद्यार्थ्यांना आधार कार्ड शिवाय आणखीन एक स्पेशल आयडेंटिटी कार्ड दिलं जाणार आहे ज्याच्यामध्ये काय कशाच्या आपलं जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची 1 नेशन 1 स्टुडंट ID 1 नेशन 1 स्टुडंट ID या धर्तीवरती हे अपार ID कार्ड बनवलं जाणार म्हणून महत्वाचं. ठीक आहे. सेम
त्या अनुषंगाने 12 नंबरचा त्या ठिकाणी अंक असणार आहे. आधारमध्ये नंबर किती आहेत? आधारमध्ये पण आपले बरोबर 12 अंक आहे. सेम तसंच एक काय करणार त्या ठिकाणी अपार कार्ड बनवलं जाणार आणि ते विद्यार्थ्याच्या आधार कार्डला जोडलं जाणार आहे. याच्यामध्ये सगळी विद्यार्थ्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची हिस्ट्री जी आहे शैक्षणिक ती त्या ठिकाणी असणार. ठीक आहे, पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचा विद्यार्थ्याचा डाटा. बरं, कोणतं मंत्रालय असेल? शालेय शिक्षण मंत्रालय. आता पूर्वी बघा 2020 पर्यंत आपण इथेच काय म्हणत होतो? HRD मिनिस्ट्री होती, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट मिनिस्ट्री होती. 2020च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपण नाव काय दिलंय? शिक्षण मंत्रालय. पुढे सुपर पॉवर रिटेलर प्रोग्राम. ठीक आहे, सुपर पॉवर रिटेलर प्रोग्राम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. तसंच त्याच्या अंतर्गत काम करणारं NSDC. ठीक आहे, बघा महत्वाची गोष्ट काय आहे तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल काम करतं, NSDC काम करतं आणि या NSDCची स्किल इंडिया मिशन आहे. ठीक आहे, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल आहे. त्याच्या अंतर्गत स्किल इंडिया हे त्या ठिकाणी मिशन राबवलं जातं आणि त्याच्याच अंतर्गत कोका कोला इंडिया बरोबर पार्टनरशिप करून कोणी स्किल इंडिया मिशनच्या अंतर्गत काय केलंय? उडीसा आणि उत्तर प्रदेशामध्ये जे काही किरकोळ विक्रेते आहेत, ठीक आहे, जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं जाणार. किरकोळ विक्रेत्यांचं सक्षमीकरण करणं आणि सुलभता निर्माण करणं. पुढे लेख लाडकी योजना इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणेल आता, कारण महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे अपडेट. ठीक आहे, जशी माझी कन्या भाग्यश्री योजनेवरती सातत्याने पेपरला प्रश्न आला, याच्यामध्येच बदल केलाय. ठीक आहे, लेख माझी लाडकी पेपरला प्रश्न कसा येऊ शकतो? लेख माझी लाडकी ही कोणत्या राज्याने आणलेली योजना आहे? ठीक आहे, जर जास्त अवघड करायचं तर त्याच्यामधल्या पुढच्या गोष्टी. गरीब घरातील मुलींना लखपती करण्याची योजना असंच सरकारने ॲडव्हर्टाइजमेंट केली. ठीक आहे, कधीची आहे? 10 ऑक्टोबर 2023ची आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या जागेवरती ही त्या ठिकाणी लागू होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून लागू. कधीपासून लागू? 2023चं फायनान्शियल इयर. मग काय आहे तर बघा 1 एप्रिल 2023च्या नंतर गरीब घरात जे पहिली किंवा दुसरी 2 मुली जर जन्माला आल्या, पहिली एक मुलगी किंवा 2 मुली कोणत्या पण होऊ देत, मग 2 मुलींपर्यंत अलाउड आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ठीक आहे, 1 मुलगी झाली किंवा 2 मुली झाल्या तर त्यांना त्या ठिकाणी काय करायचं? आपल्याला काय करायचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फायनान्शियल दृष्ट्या त्यांना मदत करायची. 1 अथवा 2 मुलींना योजनेचा लाभ भेटणार आहे. मग ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहेत ती कुटुंब त्याला काय करायत? त्या आहेत पात्र आहेत. म्हणजे मग इथं लॉजिक काय लावायचं? बघा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न नाहीये याचा अर्थ एक तर ते पिवळे रेशन कार्ड धारक आहेत किंवा ते केशरी रेशन धारक आहेत. ते कोणते आहेत? पिवळे किंवा केशरी. कारण 1 लाखाच्या खाली त्या ठिकाणी केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड भेटतं. ज्याचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे त्याला पांढरं रेशन कार्ड दिसतं. ठीक आहे, महत्वाची गोष्ट. जर मग टप्पे हे पेपरला येऊ शकतात कारण डिटेलमध्ये गरजेची आहे. जिथे डिटेलमध्ये गरजेची तिथे मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये गरजेची. काय दिसतात टप्पे? मुलीचा जन्म झाला की तिला पहिल्यांदा 5,000 रुपये भेटणार. ठीक आहे, मुलगी पहिलीत गेली 6,000 रुपये भेटणार. ठीक आहे, मुलगी 7वी 6वीत गेली 7,000 रुपये भेटणार. बघा 5, 6, 7, 8 असे टप्पे आहेत. मग कधी? मुलीचा जन्म, नंतर पहिली, नंतर 6वी, नंतर 11वी. 11वीमध्ये तिला 8,000 रुपये भेटणार. म्हणजे टप्प्याटप्प्यावरती भेटणार. ज्या आधी काय होते? 18 वर्ष पूर्ण झाल्यावर भेटत होते. ठीक आहे, महत्वाचं 18 वर्ष पूर्ण झाली की तिला एकाच वेळी किती भेटणार? 75,000 रुपये. ठीक आहे, मग 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत शिक्षणामध्ये त्यांना सहभागी ठेवणं त्याच्यासाठीची योजना लेख लाडकी योजना. मग एकूण किती रुपये भेटतात? 1,01,000 रुपये. आणि म्हणूनच काय? गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करणारी योजना, कारण 1 लाख रुपयाचा लाभ आहे. 1 लाख रुपये 1,000, 1,01,000 रुपये. ठीक आहे, ही अमाऊंट महत्वाची महाराष्ट्र सरकारची योजना. पुढची योजना महत्वाची मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना. सक्षमीकरणाची असणार आहे साहजिक. ठीक आहे,
काय 1 कोटी महिलांना राज्यातील बचत गट किंवा शक्ती गट यांच्या प्रवाहात आणण्याचं आणि त्यांना त्याच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनवायचं, ही योजना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना 2024 पर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत राबवलं जाईल. त्या अनुषंगाने पुढे टार्गेट काय रे, प्रत्येक जिल्ह्यात 2.5 लाख महिलांना बचत गटामध्ये सामील करणं आणि त्याच अनुषंगाने एकूण किती 1 कोटी महिलांना बचत गटामध्ये सहभागी करून घेणं आणि त्याच्या माध्यमातून सक्षमीकरण करणं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. मग याच्यामध्ये जो निधी आहे तर तो आमदार निधी असेल, त्याच्यातून 20 लाख रुपये, जिल्हा नियोजन समितीमार्फतचा निधी आणि इतर विभागामार्फतचा निधी सेल्फ हेल्प ग्रुपला महिलांच्या सक्षमीकरणासाठी वापरता येणार आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढची हे महत्त्वाचं इंटरेस्टिंग आहे, क्रायो फॉर गुड. ठीक आहे, कळत नाही, कळतंय का काही? काहीच नाही. काय आहे तर मुली आणि मुलांमधली लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठीची योजना आहे, म्हणून येण्याची जास्त शक्यता. ठीक आहे, ऑनलाईन असेल किंवा जीवन कौशल्य याच्या संदर्भातलं हे एज्युकेशनल मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री कोण, धर्मेंद्र प्रधान यांनी त्या ठिकाणी आपल्या भारतातलं, ठीक आहे, जे क्रिकेट स्टेडियम आहे सगळ्यात मोठं नरेंद्र मोदी स्टेडियम जे आहे, ठीक आहे, अहमदाबाद इथलं, या ठिकाणी याचं अनावरण केलेलं दिसतं. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. हा महत्त्वाचा मुद्दा. कोण कोण आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, ठीक आहे, नंतर ICC आपण ज्याला म्हणतो, युनिसेफ सहभागी कोण कोण आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI, कोण कोण आहे, ICC, कोण, युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम चालू अपेक्षित आहे का. CRI क्रिकेट तो मुद्दा. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मग काय दिसतं, लैंगिक समानतेला चालना देणं आणि त्या अनुषंगाने मुलींना जीवन कौशल्यात सुसज्ज करणं सगळ्यात महत्त्वाचं. याच्यामध्ये काय होणार आहे, खेळामध्ये त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी क्रिकेट आधारित असलेली 8 ॲनिमेशन चित्रपटांची निर्मिती याच्या अंतर्गत केली जाणार. मग ते क्रायो फॉर गुड. ठीक आहे, क्रायो फॉर गुड आपण त्याला म्हणू शकतो. महत्त्वाचं. पुढे 1 तारीख 1 घंटा 1 साथ. इंटरेस्टिंग आहे ना, कळत नाही कारण 1 तारीख 1 घंटा 1 साथ काय आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती कधी असते, 2 ऑक्टोबर. आणि मग त्याच्यातलाच स्वच्छता ही सेवा आपल्याला माहिती आहे, गांधीजींनी स्वच्छतेला किती महत्त्व दिलं, मग त्या अनुषंगाने महत्त्वाचं. मग त्या मोहिमेअंतर्गत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शहर आणि ग्रामीण भागामध्ये हा केंद्रामार्फत उपक्रम राबवला गेला. त्याची थीम महत्त्वाची, पेपरला आली तर काय येणार आहे, थीम येणार आहे, कचरा मुक्त भारत, गार्बेज फ्री इंडिया. ठीक आहे, गार्बेज फ्री इंडिया ही त्या ठिकाणी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत राबवली गेली, 15 दिवस. त्या अनुषंगाने महत्त्वाचं. ग्राफीन अरोरा कार्यक्रम. ठीक आहे, बघा महत्त्वाचं काय याच्यामध्ये, केरळमधल्या क्रोची इथं, केरळमधल्या क्रोचीन काय करायचं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत त्याचे सचिव कोण उद्घाटन करते ते बघा, म्हणून मुद्दाम घेतलं. उद्घाटन कोण करते, सचिव अल्केश कुमार शर्मा. ठीक आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये कार्यक्रम आहे. ग्राफाईटला त्या ठिकाणी ग्राफीनला प्रोत्साहन देणं याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ग्राफीन अरोरा प्रोग्राम चालू केलेला दिसतो. पुढे ए हेल्प कार्यक्रम, नावामध्ये कळत नाही म्हणून महत्वाचं. ए हेल्प मग काय, ॲक्रिडेटेड एजंट फॉर हेल्थ अँड एक्सटेन्शन ऑफ लाईव्हस्टॉक प्रोडक्शन, पशुधन. कशाची योजना आहे, ए हेल्प पशुधनाची योजना आहे. गुजरातमधून सुरुवात झाली. गुजरात राज्यात या कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण महत्त्वाची गोष्ट पशुधन जागृती अभियानाचा एक भाग म्हणून ए हेल्प योजना चालू झालेली आहे. ठीक आहे, पशुधनाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी योजना. स्किल इंडिया डिजिटल, आता स्किल इंडिया चालू झालेली सगळ्यांना माहिती आहे बरोबर. मग त्या अनुषंगाने त्याच्यामधला डिजिटल चालू झाला. मग डिजिटल प्लॅटफॉर्म त्या अनुषंगाने 2023ला भारतातील कौशल्य, शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या संदर्भामध्ये समन्वय साधणं आणि परिवर्तन करणं याच्यासाठी ही डिजिटल पायाभूत सुविधा योजना आहे. ठीक आहे, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर कशाच्या संदर्भामध्ये, डिजिटल संदर्भामध्ये.
महत्वाची गोष्ट चालू झालेली आपल्याला दिसते. कोणाच्या संदर्भाने बघा, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल. मग कशी म्हटलं ना, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत NSDC स्थापन झाले. ऍक्च्युली HRD मधला हा 100% प्रश्न मेन्स मध्ये. ठीक आहे. मोबाईल ऍप्लिकेशन या दोन्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर त्या ठिकाणी केला जाणार आहे. PM अभिम योजना, याच्यावरती आत्ता आलं होतं ना पेपरला, रिसेंटली एका कंबाईनच्या प्रिलियमला याच्या संदर्भामध्ये दिसतं. PM अभिम म्हणजे काय बघा, पंतप्रधान आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन. आयुष्मान भारत मध्ये त्या ठिकाणी आम्ही काय करतोय, ठीक आहे, हेल्थ आणि वेलनेस सेंटर उभा करतोय, HWC उभा करतोय, म्हणजे पायाभूत सुविधा आरोग्याच्या संदर्भामध्ये उभा करतोय. मग त्या अनुषंगाने हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन PM अभिम अंतर्गत, ठीक आहे, ICMR इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना करणार. काय करणार आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना करण्याच्या संदर्भात ज्या भारतामधल्या 8 प्रमुख संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्या मदतीने ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ स्थापन होणार. ठीक आहे. म्हणून त्या अनुषंगाने जर विचार केला तर आरोग्य संशोधनामध्ये बहुविद्याशाखीय मल्टी ब्रांचेसच्या अनुषंगाने विचार करून त्या ठिकाणी त्याला बळकटी देण्यासाठी हे काय करतायत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ ही इन्स्टिट्यूट स्थापन केली जाणार. कशाच्या अंतर्गत, PM अभिम योजनेच्या अंतर्गत. ठीक आहे. महत्वाचं आयुष्मान भव अभियान. बघा, आयुष्मान भारत बघितलं, पण आयुष्मान भव, ठीक आहे, हेल्थच्या संदर्भात आहे, ओके, नो डाऊट. 17 सप्टेंबर डेट महत्वाचे. अभियान आहे, मिशन आहे 17 सप्टेंबर. का, पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस आणि त्याच्या निमित्त चालू. मग 17 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत. म्हणून मग महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेण्याची बाब, गरीब आणि मध्यमवर्गीय यांच्यावरती या अभियानाच्या अंतर्गत मोफत विचार केला जाणार. शक्यतो कुठे अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्या भागामध्ये या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला आयुष्मान भव अभियान चालू झालेलं दिसतं. ठीक आहे. म्हणून डेट महत्वाची, उद्देश महत्वाचा. पुढे PRIP योजना. लक्षात येते का रे काय नाही. PRIP योजना फार्मा मेडिटेक क्षेत्रातील संशोधन आणि नव उपक्रम प्रोत्साहन, नावातच आहे. ठीक आहे. प्रमोशन ऑफ रिसर्च आणि इनोव्हेशन इन फार्मास्युटिकल किंवा फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये नवीन संशोधनाला चालना देण्याची PRIP योजना किंवा PRIP योजना फार्मास्युटिकल सेक्टर मधली आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. आणि त्या अनुषंगाने फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा सुधारण्याचं काम या PRIP योजनेअंतर्गत केलं जाणार आहे. बस एवढंच. अमृत भारत स्टेशन योजना इम्पॉर्टंट वाटते मला, कारण का, अमृत 75 म्हणून महत्वाचं. ठीक आहे. आपलं 75वं वर्ष. मग 6 ऑगस्ट 2023 मोदींनी त्या ठिकाणी शुभारंभ केला. मग टार्गेट काय, याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेला. भारतातल्या 1309 रेल्वे स्थानकांचं त्या ठिकाणी काय करायचं आहे, परिवर्तन करायचं आहे. आधुनिक रेल्वे स्टेशन मध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, कायापालट करायचं आहे. किती, 1309. त्याच्यातला पहिला टप्पा त्या ठिकाणी काय दिसतो, 508 स्थानकांचा आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. किती, 508 स्थानक. महाराष्ट्रातली त्याच्यात किती आहेत, 44 रेल्वे स्थानक सहभागी आहेत. आणि जर विचार केला अख्ख्या भारताचा तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी 55 स्थानक अमृत रेल्वे स्टेशन जे आहे, अमृत भारत स्टेशन योजना त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याची बाब, श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना. आता इथे पेपरला प्रश्न थोडा ट्रिकी येऊ शकतो. नाव काय आहे, श्रम विद्या शैक्षणिक कर्ज, म्हणजे शैक्षणिक कर्जाची योजना हे तर कळतं. महत्वाची गोष्ट कोणी चालू केली, श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना कोणाची आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. इथे इंटरेस्टिंग गोष्ट, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जे काही त्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं मुली आहेत, त्या मुलं मुलींना शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून 0% किंवा अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना. किती, 0% 5 लाखापर्यंत
0 आणि त्याच्या पुढे अल्प व्याज दराने त्या मुलांना शिक्षणासाठी 20 लाखापर्यंत अमाऊंट भेटणार आहे आणि त्याच्यासाठीची श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. पुढचं नमो शेतकरी महासन्मान निधी. आता सगळ्यांनाच माहिती आहे काय दिसतं आपल्याला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, त्या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी आहे, केंद्राची पीएम किसान सन्मान निधी योजना. आठवतीये का 2018ला इलेक्शनच्या आधी मोदी गव्हर्नमेंटने पहिल्या पार्टमध्ये त्या ठिकाणी ही योजना आणली. काय केलं, वर्षाला शेतकऱ्याला त्या ठिकाणी 6,000 रुपये भेटणार, 4 महिन्यामध्ये एकदा 2,000 रुपयाचा हप्ता असा 3 वेळा भेटणार, 2-2-2. सेम त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली. आता नमो मध्ये डबल मिनिंग, नमो नरेंद्र मोदीजी, नमो नमस्कार, कोणाला नमन, शेतकऱ्याला. मग सेम केंद्राच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकार पण आता 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देणार, 2-2-2 असं केंद्राचे 6 आणि राज्याचे 6 असे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला 12,000 रुपये भेटणार आहेत. ती योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. शासकीय योजनांची जत्रा, महत्वाची गोष्ट आता इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे याच्यामध्ये काय करायचंय, सगळ्या शासकीय योजनांची माहिती जनतेला द्यायची, लाभ जे काय मिळवण्यासाठी पात्र लोक आहेत त्यांना तो लाभ मिळवून द्यायचा आहे. महत्वाचं सातारा आणि छत्रपती संभाजीनगर इथं प्रायोगिक तत्वावरती त्या ठिकाणी राबवली जाते. इथून सुरुवात आहे. मग काय दिसतंय, 75 वर्ष पूर्ण होत आहेत स्वातंत्र्याला, मग 36 विभाग आहेत बरोबर. मग त्याच्या अंतर्गत 75 शासकीय योजनांची माहिती, किती 75 का तर 75 वर्ष पूर्ण आहेत म्हणून. दुसरी गोष्ट, किती जिल्ह्यांचा विचार केला, प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 लाभार्थ्यांना त्या ठिकाणी लाभ द्यायचा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75,000 लोकांना या त्या ठिकाणी शासकीय योजनांची जत्रामध्ये लाभ मिळवून द्यायचा आहे, कारण का 75 वर्ष पूर्ण होत आहे. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. पुढे स्किल्स ऑन व्हील्स उपक्रम. ठीक आहे, स्किल्स ऑन व्हील्स उपक्रम महत्वाची गोष्ट, उद्घाटनाला कोण. ठीक आहे, 17 सप्टेंबर 2023 बघा, 17 सप्टेंबर का वाढदिवस कोणाचा, मोदीजींचा वाढदिवस आहे. ठीक आहे, महत्वाची गोष्ट, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान. दुसरी गोष्ट, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्घाटन केलंय. उद्देश काय आहे रे, उद्देश आहे ग्रामीण भागातील तरुणांना संबंधित कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या जीवनमानामध्ये काय करणं, सुधारणा करणं. त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी योजना दिसेल. ठीक आहे, त्याच्यासाठीची ही योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. महत्वाची गोष्ट, 5 वर्षात 60,000 तरुणांचं टार्गेट आहे. कोणाच्या मार्फत, NSDC आणि इंडस बँक यांच्या भागीदारी, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि इंडस बँक. ठीक आहे, इंडसंड बँकेच्या दोघांच्या भागीदारीने हे राबवलं जाणार आहे. पुढे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना. महत्वाची गोष्ट बघा, महत्वाचा मुद्दा काय आहे, बिरसा मुंडा रस्ते जोड योजना आहे. बरं, राबवतोय कोण बघा, व्यक्ती कुठला, झारखंडचा म्हणजे पूर्वीचं बिहार, आणि ही योजना आणली आहे महाराष्ट्रात. जे 17 जिल्हे आपले आदिवासी ज्या 17 जिल्ह्यांमध्ये राहतात त्या 17 जिल्ह्यांमध्ये काय केलं जाणार आहे, आदिवासी पाडे, आदिवासी वस्त्या या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. म्हणून भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे. किती जिल्ह्यात राबवली जाणार, 17. 5,000 कोटींचा निधी, 6,838 किलोमीटर रस्ते त्या ठिकाणी काय केले जाणार आहेत, बांधले जाणार आहेत. आदिवासी विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र समिती स्थापन होणार आहे आणि ही योजनेची अंमलबजावणी कोण करणार, PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट, ज्याला आपण सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो, त्याच्या मार्फत राबवलं जाणार. ठीक आहे, विशेष बाब बघा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना महाराष्ट्र सरकारची. 17 जिल्ह्यांमध्ये आदिवासी आपल्या इथं मोठ्या प्रमाणात, त्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी पाडे जोडण्याचं काम करणार. यंग प्रोफेशनल योजना युनायटेड किंगडम आणि भारत यांचा संयुक्त उपक्रम आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, काय आहे, जे भारतातून तिकडे तरुण जात आहेत तर त्यांना स्किल पुरवठा करणं आणि विजाची प्रक्रिया सुलभ करणं.
ठीक आहे, तेवढ्यासाठी फक्त पेपरला आलंच तर काय येईल, कोणत्या दोन देशांच्या दरम्यान, युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन, मग त्या अनुषंगाने भारत आणि UK या दोघांमध्ये ही यंग प्रोफेशनल योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ठीक आहे, तेवढंच फक्त. पुढे संस्थात्मक विकास योजना. ठीक आहे, संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने UGC उच्च शिक्षण संस्थांच्या संदर्भामध्ये इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटच्या संदर्भात आराखडा तयार करणं, त्याच्यासाठी संस्थात्मक विकास योजना UGC अंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, महत्वाचं. ठीक आहे, पुढे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. इंटरेस्टिंग, इथे पेपरला प्रश्न येऊ शकतो. कारण का, तर बघा काय झालंय, तर बाल संगोपन योजना आधी पूर्वीपासून राबवली जाते, त्यालाच नाव आता काय दिलंय, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. त्यालाच नाव काय दिलंय, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. महिला व बाल विकास विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी ही योजना राबवली जाते. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली जी काही बालकं आहेत, तर ती 60,000हून जास्त बालकांना त्या ठिकाणी याचा लाभ भेटणार आहे. महत्वाची गोष्ट, 0 ते 18 वयोगटातील मुला मुलींना याच्यामध्ये संस्थेत दाखल करून त्या ठिकाणी काय करायचंय, पर्यायी कुटुंब उपलब्ध करून दिले जाणार आहे. काय केले जाणार आहेत, पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणार आहेत. पुढे सागर समृद्धी उपक्रम. सागर समृद्धी उपक्रम, बंदर शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय जे आहे त्यांनी वेस्ट टू वेल्थ उपक्रमाला गती देण्यासाठी हे चालू केलं. काय आहे, तर ऑनलाईन ट्रेजिंग मॉनिटरिंग सिस्टीम आहे. म्हणजेच काय असतं, आता तिथं तुम्ही म्हणाला ट्रेजिंग काय, तर ड्रेजिंग काय, तर ड्रेजिंग म्हणजे काय असतंय, तलाव, बंदर, त्याच्यानंतर इतर जलस्रोत, त्याच्यामधला तळातून गाळ काढणं. वेस्ट टू वेल्थ, गाळ बाहेर काढणं आणि त्याचा वापर करणं, कारण ते सुपीक असणार आहे. मग त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट, बंदर, जलमार्ग, किनारपट्टीच्या संदर्भामध्ये नॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर उभारलं जाणार आहे. ठीक आहे, महत्वाची गोष्ट. पुढे विज्ञान विदुषी कार्यक्रम. कळत नाहीये विज्ञान विदुषी म्हणजे काय, तर काय दिसतं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ज्याला आपण TIFR म्हणून ओळखतो, त्यांचं जे होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन जे आहे मुंबईमध्ये, TIFRचा हा भाग आहे. त्या अनुषंगाने MSc स्पेसिफिक. ठीक आहे, काय आहे, विज्ञान विदुषी कार्यक्रम. MSc मध्ये भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स शिकणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत, म्हणजेच कोण, मुली, म्हणून आपण काय म्हणतोय, विदुषी हा उन्हाळी कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. मुलींना फिजिक्समध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हा विज्ञान विदुषी कार्यक्रम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च याच्या अंतर्गत राबवला जाणार आहे. महत्वाची गोष्ट, डॉक्टरेट PhD स्तरावर भौतिकशास्त्राच्या याच्यामध्ये लिंग संतुलनाकडे म्हणजेच मुलींच्या सहभागाकडे लक्ष द्यायचं आहे. आताचा जर विचार केला तर तिथे फक्त किती मुली उच्च संशोधन क्षेत्रामध्ये काम करतात, 23%. त्याचं प्रमाण वाढवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, म्हणून महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पुढे बघा, ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम. नावातच आहे ना, ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम. बर, महत्वाची गोष्ट इथे कोणासाठी आहे, अनुसूचित जातीच्या उमेदवारांना परदेशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं. त्याच्यासाठी आम्ही काय करतोय, ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम आणतोय. शेड्यूल कास्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, जशी ओबीसीसाठी महाज्योती, मराठ्यांसाठी सारथी, तशीच इथे काय दिसते, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी बार्टी काम करते. मग या बार्टीनेच त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट समाजामधील मुलांना परदेशामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 23-24 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातल्या 500 मुलांना त्या ठिकाणी कौशल्य मिडल एशियामध्ये जाण्यासाठी रोजगार पुरवण्यासाठीची ही योजना आणली. ठीक आहे, महत्वाची गोष्ट, सक्षम व्यासपीठ. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने लर्निंग मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्या अनुषंगाने जे सक्षम आहे तर ते काय करते, सर्व आरोग्य व्यावसायिकांना ऑनलाईन प्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी असलेलं एक स्टेज आहे, एक व्यासपीठ उपलब्ध करून देतं. कोणासाठी आहे, तर सर्व आरोग्य व्यावसायिक, फार्मास्युटिकल म्हणू शकतो, डॉक्टर वगैरे, या सगळ्या अनुषंगाने हेल्थ सेक्टरमधले व्यावसायिक. ठीक आहे, त्यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम मग कोण करेल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, कारण हेल्थचा इश्यू आहे.
ठीक आहे. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याचे सचिव राजेश भूषण यांनी काय केलंय, अनावरण केलंय. कोण त्या ठिकाणी सहभागी आहे बघा, महत्वाची गोष्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर नवी दिल्लीचं इन्स्टिट्यूट जे आहे ते सतत या ठिकाणी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देणार. ठीक आहे. त्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पोषण बी आणि पढाई बी 10 मे 2023ला आपल्याला काय दिसतं, याची सुरुवात झाली. स्मृती इराणी केंद्रीय मंत्री आहेत. काय आहे तर बालपण काळजी आणि शिक्षण मजबूत करणं, लहानपणी मुलांची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आणि त्याच्या दृष्टीने मजबूती उभा करणं. मुख्य लक्ष काय तर प्रत्येक क्षेत्रातील मुलांचा सर्वांगीण विकास. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण नावावरून कळतंय पोषण बी आणि पढाई. पोषण तत्व पण पुरवणं आणि त्या अनुषंगाने शिक्षण पण पुरवणं हे दिसतं. मेरा लाईफ मेरा स्वच्छ शहर, ठीक आहे, हा प्रोग्राम आपल्याला त्या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये राबवलेला दिसतो. कोण त्या अनुषंगाने बघा, कोणाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री जे आहेत हरदीप सिंग त्यांच्या अनुषंगाने काय करायचे, 3 Rचा वापर करायचा कचऱ्याच्या संदर्भात. ठीक आहे. रिड्यूस, रियूज, रिसायकल, कचरा व्यवस्थापनामध्ये असलेला कार्यक्रम. स्वच्छ भारत अभियान जे आहे शहरी अर्बन 2.0 त्याच्या अंतर्गत हे राबवलं जाणार आहे. मिशन लाईफ मोदीजींनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं होतं गुजरातमध्ये, त्याला चालना देण्यासाठी. म्हणजेच काय मिशन लाईफमध्ये उद्देश काय आहे तर तुमचं जी लाईफस्टाईल आहे तर ती एन्व्हायरमेंटला पर्यावरणपूरक, ठीक आहे, एन्व्हायरमेंटला सप्लिमेंटरी असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण मिशन लाईफ चालू केलंय. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम, सिकल सेल, ठीक आहे, 1 जुलै 2023. महत्वाची गोष्ट कुठून आहे, मध्य प्रदेशमधल्या शहाडोल. नरेंद्र मोदींनी अनावरण केलंय. मग महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, कधीपर्यंत निर्मूलन करायचं आहे, 47 पर्यंत. कुठून केलंय, मध्य प्रदेश शहाडोल मधून केलंय. बस 2च गोष्टी लक्षात ठेवा, पुरेसं आहे. मग अजून मेन्सच्या दृष्टीने विचार केला 17 राज्यांमध्ये राबवणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे. एवढं लक्षात ठेवलं, नाही ठेवलं तरी चालेल, पण हे 2 महत्वाचे मुद्दे. सिकल सेल निर्मूलन मध्य प्रदेशमध्ये 47चं टार्गेट. 47चं टार्गेट असण्याचं कारण काय तर आपला 100 वर्ष पूर्ण होत आहेत स्वातंत्र्याला, म्हणून. समर्थ मोहीम नावात कळत नाहीये. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरती त्या ठिकाणी केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्रालयाने ते टाकणी चालू केलं. मग जवळजवळ 50,000 ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल व्यवहारांना काय करायचंय, प्रमोट करायचंय, म्हणून महत्वाचं. मग आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी लखनौ, ठीक आहे, उत्तर प्रदेश लखनौमध्ये ही मोहीम चालू केलेली आपल्याला दिसेल. पुढे मोदी आवास घरकुल योजना. आता याच्यावरती प्रश्न विचारला होता की कोणासाठी आहे, आपल्याला माहिती आहे सर्वांसाठी घरे 2024 ही योजना चालू आहे, सर्वांसाठी घरे. मग त्याच्यामध्ये मोदी आवास घरकुल योजना 2024 पर्यंत आम्हाला ओबीसी आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास या 2 घटकांसाठी ही योजना चालू झाली. मोदी आवास घरकुल योजना, इथं दिसतंय ना घर, मोदी आवास घरकुल योजना, ओबीसी आणि एसबीसी या 2 घटकांसाठी त्या ठिकाणी योजना 23-24 पर्यंत 23-24च्या अर्थसंकल्पात मांडली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी राज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या ती राबवली जाणार आहे. 3 वर्षात 10 लाख घरं पूर्ण करण्याचं टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी दिले. कोण राबवते हे खूप महत्वाचं आहे. ओबीसी बहुजन कल्याण विभाग, ते चुकू नका. ठीक आहे. ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्राम ॲमेझॉनच्या भागीदारीमध्ये केला आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत त्या ठिकाणी ॲमेझॉन बरोबर त्या संदर्भामध्ये काय केलं दिसतं, करार केलेला दिसतो, म्हणून महत्वाचं. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये नवी दिल्लीमध्ये ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्रामचा 2रा टप्पा त्या ठिकाणी पार पडला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि न्यू टेक्नॉलॉजी त्याच्या संदर्भामध्ये त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. आंध्र प्रदेश, गुजरात म्हणजे असे एक साधारणतः 5-6 राज्यांमधल्या 54 एकलव्य मॉडेल निवासी स्कूल आहेत. एकलव्य कोणासाठी आहेत, शेड्यूल ट्राईबसाठी. ठीक आहे. 6वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्याचं काम याच्या मार्फत केलं जाणार आहे. मग सहभागी ॲमेझॉन इंडिया आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन हे 2 ॲमेझॉनच्या मदतीने ते चालू केले. कोणासाठी आहे तर शेड्यूल ट्राईबसाठी. एकलव्य मॉडेल स्कूल आहे त्याच्यामध्ये राबवलं जाते, बस एवढं लक्षात ठेव.
त्याच्यापेक्षा जास्त खोलात येणार नाही. ऑपरेशन मेघचक्र, ठीक आहे, आपल्याला हे बघायचे आहेत, एकत्र बघूया. सीबीआयने राबवलं होतं, ठीक आहे. बाल लैंगिक अत्याचार सामग्रीचा, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल आहे, त्याचा प्रसार रोखणं त्याच्यासाठी सीबीआयने मेघचक्र ऑपरेशन काय केलं होतं त्या ठिकाणी राबवलं होतं. प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजना आदिवासी व्यवहार मंत्रालयाचं केंद्रीय स्कीम आहे, सेंट्रल स्पॉन्सर आहे. 100% अनुदान कोणाचं आहे? केंद्राचं आहे. आदिवासी गावांना आदर्श गाव बनवणं त्या अनुषंगाने महत्त्वाचं. अट काय? 50% आदिवासी राहिले असले पाहिजेत किंवा 500 पेक्षा जास्त शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशन पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये ही योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढची बिंड योजना, नावामधून कळत नाही म्हणून महत्त्वाची. ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट, म्हणजेच काय? दूरसंचारासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याची योजना, बिंड योजना, ठीक आहे. 23 मध्ये चालू झाली. माहिती प्रसारण मंत्रालयाने त्या ठिकाणी चालू केली. काय करायचंय? तर दूरसंचारासाठी लागणाऱ्या इयर डीडी म्हणजे ठीक आहे दूरदर्शन, ठीक आहे, ऑल इंडिया रेडिओ या अनुषंगाने दुर्गम भागामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याची बिंड योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट ही योजना आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. मग त्या अनुषंगाने महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याचं, पुढचं नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल, फक्त बिंड काय एवढं लक्षात ठेवा, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, एवढं साधारणतः योजनांच्या संदर्भात आहे.